नमस्कार. आजचा दृष्टिकोन हा अर्थातच भाजपच्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवरती आपण त्याकडे बघायला हवं. नगरपालिका निवडणुकांचे जे काही निकाल लागले काल आणि ज्या पद्धतीनं भाजपने या निवडणुकीमध्ये आघाडी घेतली, सरशी केली, अ, त्याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन लोकसत्ताचा आजचा मथळा आहे मुख्य बातमीचा, तो पूर्णपणे त्याच्यातच व्यक्त होतं. सत्ताधारी लढले आणि सत्ताधारी जिंकले. याचा अर्थ असा की विरोधक या निवडणुकीत कुठेच नव्हते. विरोधकांच्या वतीनं आव्हानं देण्याचा प्रयत्न झाला, पण ते आव्हान निर्माण होऊ शकलं नाही. सत्ताधारी पक्षातले, सत्ताधारी गटातले, सत्ताधारी आघाडीतलाच भाजप, त्यांचा सहकारी असलेला एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी, या तिघातच एकमेकांमध्ये लढत झाली. विरोधकांचं कुठेही आव्हान नव्हतं आणि या निवडणुकीचा निकाल लागला. या संदर्भात काही आकडेवारी अतिशय महत्त्वाची ती लक्षात घ्यायला हवी. ही अर्थातच 2017च्या पार्श्वभूमीवरची आहे. 2017 साली राज्यभरातले जर नगरसेवक लक्षात घेतले, भाजपकडे 1602 नगरसेवक 2017 साली होते. 2025 सालच्या निवडणुकीत ही संख्या 3325 इतकी झालेली आहे. शिवसेनेकडे तेव्हा अर्थातच अखंड शिवसेना होती. एकनाथ शिंदे यांचं बंड व्हायचं होतं त्या आधीच्या शिवसेनेमध्ये 844 नगरसेवक त्यावेळेला होते. यावेळेला ही संख्या 695 इतकी झालेली आहे. राष्ट्रवादी 936 नगरसेवक 2017 साली राष्ट्रवादीकडे होते. हा आकडा आता 311 वरती आलेला आहे. काँग्रेसचा आकडा, हा काँग्रेसची जी काही वाताहत झालेली आहे ती लक्षात घ्यायला हवी. विदर्भाचा एक छोटासा जिल्हा किंवा छोटासा भाग सोडला तर काँग्रेसला राज्यभरात कुठेही स्थान मिळालेलं नाही. काँग्रेसकडे 2017 साली 1102 नगरसेवक होते. 1102 आणि आता हे प्रमाण आहे 131 वरती इतकं खाली आलेलं आहे. म्हणजे 4 आकड्यावरनं 3 आकड्यावरती भाजपच्या तुलनेमध्ये काँग्रेस घसरलेला आहे. आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे 378 राज्यभरातले आहेत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे फक्त 153. ही आकडेवारी काय दर्शवते? या आकडेवारीतनं भाजपने किती मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारलेली आहे याचं वास्तव आकलन होऊ शकतं. आणि या वास्तव आकलनाचं आव्हान हे काँग्रेसला जितकं आहे त्यापेक्षा जास्त अधिक भाजपच्या सहयोगी पक्षांना आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि हे असं म्हणताना आपल्याला दिसेल की एकनाथ शिंदे यांचा अत्यंत प्रबळ असा जो एक बालेकिल्ला होता, तो कल्याण, अंबरनाथ या सगळ्या परिसरामध्ये, तिथे भाजपने त्यांना सुरुंग लावलेला आहे. म्हणजे भाजप ज्या वेळेला लढतो आणि भाजपचा रणगाडा ज्या वेळेला पूर्ण ताकदीने पुढे जातो, त्यावेळेला तो खालती मित्र आहे का शत्रू आहे का आव्हानवीर आहे का सहयोगी पक्ष आहे याचा कुठलाही विचार करत नाही. हा भाजपचा विजयाचा जगन्नाथाचा रथ हा पूर्णपणे हा स्वतःच्या जोरावर चालतो आणि स्वतःच्या जोरावर जात असताना आसपास कोणाचं काय होतं आहे याची तो फिकीर करत नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे 2 धडे आहेत. एक अर्थातच तो काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही या विषयावर अजून स्पष्टता नसलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी. या पूर्ण या विरोधी पक्षांच्या आघाडीला या भाजपशी जर मुकाबला करायचा असेल तर सगळी मांडणी नव्याने करावी लागेल. याचा अर्थ असा की केवळ तुमची एकी होती आहे किंवा तुम्ही आघाडी करताय किंवा महाराष्ट्र किंवा विरोधी आघाडी, विकास आघाडी वगैरे कागदोपत्री एकत्र येत आहे, त्याने पुरेसं भागणारं नाही. तुम्हाला गावोगाव जाऊन खरोखर एकत्र आले तर दर्शन या मतदारांना दाखवावं लागेल, त्यांना द्यावं लागेल. आणि या एकत्र येण्याची जी एक रासायनिक प्रक्रिया असते तीसुद्धा घडलेली आहे हे दाखवावं लागेल. अन्यथा ती केवळ निवडणुकीच्या सोयीसाठीची युती असाच त्याचा अर्थ घेतला जाईल. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल हा काँग्रेससाठी अधिक महत्त्वाचा, त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे सहयोगी पक्ष आहेत किंवा नाहीत आणि याबाबत गोंधळ घातला जातो आहे, संभ्रम सुरू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा. काँग्रेसला मनात आलं की राजकारण आणि मग नंतर परत जाऊन बिळ्यामध्ये बसणं असं करून चालणार नाही. काँग्रेसला जर सातत्यानं या राजकारणात आव्हानवीर म्हणून पुढे राहायचं असेल तर या प्रयत्नांची अशी जी एक हेळसांड होते, म्हणजे हर्षवर्धन सकपाळ आणि ते अध्यक्ष वगैरे सगळं ठीक आहे, पण
तळाच्या पातळीवर जर गेलं, ग्रामीण पातळीवरती की नगरांच्या पातळीवरती आणि एकंदर निवडणुकीचा जो एकदम तळाचा जो एक स्तर असतो तिथे गेलं, तिथे काँग्रेसचं अस्तित्व शून्य वाटतं आणि निस्तेज वाटतं. हे काँग्रेसमध्ये राहून आपलं भलं होईल असं काँग्रेसमधल्याच नेत्यांना वाटत नसेल, काँग्रेसमधल्या नेत्यांकडून खालपर्यंत तसा जो आत्मविश्वास दिला जात नसेल, तर हा पक्ष आणखी विकलांग अवस्थेत पुढच्या काही कालखंडात आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे ह्याची जी एक मांडणी आहे ती काँग्रेसला नव्याने करावं लागेल. आपण नक्की कुठे आहोत? आता मुंबईच्या संदर्भामध्ये आणि हा निकाल का महत्त्वाचा, कारण लवकरच आता महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. 14-15 तारखेला, 16 तारखेला त्याचे निकाल लागतील. 29 महापालिका आहेत आणि हे नगरपालिकांचं झालं. या 29 महापालिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण ती शहरं आहेत. म्हणजे शहरांमध्ये भाजप चांगलं स्वतःचं अस्तित्व राखून असतो असं मानलं जातं आणि ग्रामीण भागात काँग्रेस असते आणि राष्ट्रवादी असते. ते समीकरण बदलत चाललेलं आहे. शहरी भागात भाजप अधिक शिरजोर असतोच असतो. तर अशा शिरजोर भाजपला या पक्षांना शहरांमध्ये आव्हान द्यायचं. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच आपली घडी पहिल्यांदा नीट बसवावी लागेल. आणि दुसरा मुद्दा यातला असा की ज्या पद्धतीनं काँग्रेस घोळ घालतीये, महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेनेशी युती करणार, नाही करणार, राज ठाकरे यांना स्पर्श करलेलं चालणार आहे का, राज ठाकरे अस्पर्श आहेत, याबाबत जे एक मुद्दे काँग्रेस सातत्याने घोळ घालतो, त्याचा परिणाम त्या पक्षाच्या विश्वासार्हतेविषयी जेवढा होतो तितकाच त्या पक्षामध्ये असलेल्यांच्या स्वतःच्या विश्वासावरतीही होतो. आणि हे आत्ता सातत्यानं होताना दिसतं आहे. आणि काँग्रेसला त्याहीपेक्षा मोठा मुद्दा असा की काँग्रेसला निवड करण्याचा अधिकार आता आहे का? काँग्रेस इतकी संकुचित होत चाललेली आहे की त्या पातळीवर जर विचार करायला गेलं तर तुम्ही निवड कधी करताय की तुमच्याकडे निवडीचा अधिकार आहे, तुमची काही कर्तबगारी सिद्ध करून दाखवलेली आहे, तुम्ही स्वतःचं एक मोठं स्थान राखलेलं आहे, तुम्ही वारंवार जिंकताय, अनेक राज्यांमध्ये तुमचा प्रभाव वाढतोय, असं असेल तर तुमचे बाकीचे पक्ष ऐकतील. तुम्ही मुळात जिथे तिथे हारताय, बिहारमध्ये केविलवाणे पद्धतीने हारताय, अन्यत्र मार खाताय, अन्यत्र कुठेही स्थान काँग्रेसला राहिलेलं नाही आहे. असं असताना काँग्रेसची ही जर एका अर्थाने उद्ध्वस्त धर्मशाळा आमचा महालच आहे असं म्हणत असेल तर ते चालणारं नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीचा हा सगळ्यात मोठा धडा असेल आणि भाजपचा हा जगन्नाथाचा रस कसा आवरायचा याचा विरोधकांना विचार करावा लागेल. आणि त्याचबरोबरीनं भाजपचे जे सहयोगी पक्ष आहेत ते आपण या रथाखाली येणार नाही ना याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. कारण एकेकाळी पूर्णपणे एकसंध शिवसेना ही भाजपचा सहकारी पक्ष होती, तिची शक्ल झाली. एकेकाळी जे म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष असेल गोव्यामध्ये, अकाली दल असेल किंवा आसाम गण परिषद असेल किंवा अन्यत्र राज्यातले अन्य भाजपचे सहयोगी पक्ष असतील, भाजप सहयोगी पक्ष हा त्यांचा घास पहिल्यांदा घेतो आणि मग आव्हानवीरांकडे जातो. आणि आता तर काँग्रेसचं आव्हानही तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडून जर कल्याण अंबरनाथ गेलं तर उद्या ठाण्यात काय होणार ते राखता येणार का? हळूहळू पुण्यामध्ये अजितदादांना काय आव्हानाला सामोरं जावं लागणार? बारामतीमध्ये भाजपने चंचू प्रवेश केलेलाच आहे आणि एकदा ते चंचू प्रवेश केल्यानंतर पुढचा प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी भाजपला वेळ लागत नाही. त्यामुळे भाजपचा विजय हा जसा विरोधकांनी काळजीनं त्याच्याकडे बघावं असा आहे, तसंच सहयोगी पक्षांनीही तितक्याच भीतीदायकपणे या विजयाकडे बघायला हवं असं हा विजयाचा या अर्थ आहे. कारण ज्या पद्धतीनं भाजप प्रसार करत जातो त्या पद्धतीनं तर तसाच पुढे करत राहिला तर पहिला घास हा सहकारी पक्षांचा राहील. आणि सहकारी पक्षांची भाजपला गरज नंतर राहणार नाही असं असेल का? गरज असेलच, पण सहकारी पक्ष म्हणून जे एक भाजपवर ते स्वामित्व गाजवायचा प्रयत्न करतात ते स्थान राहणार नाही. तुम्हाला राहायचं तर राहा किंवा तुमच्या अस्तित्वाची गरज नाही, या पद्धतीनं हे राजकारण होत जाईल. आणि भाजप तशाच पद्धतीनं तितक्याच वेगानं आणि तितक्याच ताकदीनं पुढे जातोय हे या निवडणुकांनी दाखवून दिलं.